मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 52 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण बाजी मारणार ते आता स्पष्ट होणार आहे। या संदर्भातच मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। आमचा पक्ष जो शिवसेनेचे विचार घेऊन पुढे चाललाय आणि पहिल्यांदाच या नगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जातोय। गेल्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली कामाची पावती आम्ही लोकांकडे मागायला चाललो होतो आणि कार्यकर्त्याची निवडणूक कशी लढायची असते हे आम्ही या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दाखवून दिले आहे। म्हणून आमचा पक्ष निश्चित अनेक ठिकाणी विजयी होईल। एवढं निश्चित आहे की भाजपने आमच्यापेक्षा जास्त जागा लढवल्यामुळे तो 1 नंबरचा पक्ष असेल आणि 2 नंबरचा पक्ष हा आमचा असेल। 2 नंबरचा राहील। मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरची काय स्थिती असेल? आमची इथं चांगली स्थिती आहे। पैठण असेल, वैजापूर असेल, कन्नड असेल, या सर्व याच्यामध्ये आणि सिल्लोड असेल याच्यामध्ये आम्ही नगराध्यक्ष आमचा बसवतोय। तुम्हाला एक लक्षात घ्या, नगराध्यक्षाची निवडणूक ही जनतेतून होत असल्यामुळं नगरसेवक किती निवडून आले यालाही महत्व आहे आणि या नगरसेवकाची संख्या सुद्धा आमची जास्त असणार आहे। हे सगळं चिन्हावर झालेली निवडणूक आहे। म्हणून जेव्हा सगळं फायनल आकडा येईल तर त्या टायमाला तुम्हाला दिसेल की शिंदे साहेबाची क्रेज किंवा त्यांची काम करण्याची पद्धत ही लोकांनी ऍक्सेप्ट केलेली। नेहमी स्ट्राईक रेटवर बोलल्या जातं, तो स्ट्राईक रेट कसा असेल? स्ट्राईक रेट आमचा चांगलाच राहील। आम्हाला असं आहे की कमी बॉलमध्ये जास्त रन काढण्याची सवय आहे। विधानसभेला तुम्ही पाहिलं, लोकसभेला पाहिलं, 80 जागा लढवल्या, 60 जागा आणल्या, कोणी 100 जागा लढवल्या, 20 जागा आणल्या। स्ट्राईक रेटमध्ये आम्ही कुठेही मागे नाहीत आणि या निवडणुकीमध्ये मागे राहणार नाही। जरी निवडून येण्याच्या नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, नंबर 2 ला असाल, पण स्ट्राईक रेट मध्ये नंबर 1 असाल? निश्चित स्ट्राईक रेट म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या की जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी जिंकलेल्या जागा किती त्याच्यावर स्ट्राईक रेट काढला जातो आणि त्या पद्धतीने आम्ही कदाचित आमचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला असावा। दुपारनंतर विरोधकांची जागा कुठे आहे असं तुम्हाला? विरोधकाची जागा नाही, परंतु त्या पक्षामध्ये विरोधकाच्या पक्षामध्ये जे कार्यकर्त्यांनी काम केले ना त्यांना पश्चातापाशी दुसऱ्यांच्या हातात काही येणार नाही। ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च केलं त्यांना या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकही सभा घेतली नाही, एकालाही भेटले नाही, एकालाही मदत केली नाही आणि असं जेव्हा केलं त्या टायमाला जो पराभूत कार्यकर्ता होईल तो मी माझं आयुष्य फुकट यांच्या मागे खर्ची घातलं ही भावना त्याच्यामध्ये निश्चित येईल। मनपा निवडणुकीवर या निकालाचा परिणाम दिसणार नाही, हे ग्रामीणचं हे नगरपालिकेची निवडणूक वेगळं, महानगरपालिकेचं वेगळं। तरी जे परसेप्शन आपण नेहमी बोलतो, थोडा बहुत परिणाम हा होत असतो। लोकांचा कल कुठं आहे हे आपल्याला दिसून येतं आणि त्या कलानुसार पुन्हा मग पुढच्या निवडणुकीमध्ये थोडा बहुत परिणाम जरी झाला तरी या निवडणुकी आणि त्या निवडणुकीमध्ये फार अंतर असतं आणि ह्या निवडणुका सुद्धा महायुती ही जिंकणार आहे। नक्कीच। तर हे पालकमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत होते आणि त्यांचं म्हणणं आहे जागा कमी लढवल्या म्हणून आम्ही नंबर 2 ला असू, मात्र स्ट्राईक रेट आमचा नंबर 1 चा असेल। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।